नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लवड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पंक्तीतलं टायटल वाचलं होईल मित्रांनो। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी कापसाचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव। या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव हे प्रचंड बदलणार आणि या बदलामध्ये अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव हे कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या परिस्थितीत कापसाची विक्री कशा पद्धतीने करायची की ज्यामुळे होईल आपला फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया। चला सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला 6,900 ते 7,200 च्या दरम्यान दिसायला लागली। आपण जर बघितलं तर दिवसाला होणारी कापसाची आवक ही 1.5 लाख गाठीच्या आसपास आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन कमी आहे। याच्यामुळे आपल्याला 1 तारखेपासून कापसाची विक्री ही घटताना दिसणार आहे। जशी जशी कापसाची विक्री कमी होत जाईल तसा तसा खुल्या बाजाराला आधार मिळू शकतो असं जाणकारांचं मत आहे। याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 200 रुपयांची सुधारणा होऊन कापसाची भाव पातळी 7,000 ते 7,400 च्या दरम्यान स्थिरावू शकते असं जाणकारांचं मत आहे। अशा परिस्थितीत कापूस विक्रीचं नक्की करायचं काय? भविष्य कसं आहे? तर भविष्य फार उज्ज्वल नाही। म्हणून पैशाची आवश्यकता फेब्रुवारी महिन्यात असेल तर आपण CCIला कापूस विक्री केली तर आपला होऊ शकतो 100% फायदा, कारण पूर्ण फेब्रुवारी महिन्यात खुल्या बाजारापेक्षा CCIचा बाजारभाव अधिक राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री प्रचंड घटण्याची शक्यता आहे। यामुळे कापसाच्या भावाला 200 रुपयांपर्यंत आधार मिळू शकतो। अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात कापूस विक्रीचा विचार करत असाल तर CCIला कापूस विक्री करणं हा फायद्याचा सौदा ठरू शकतो। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लवड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।